रुग्णसेवेत अतिरेकी व्यावसायिकता आली आहे। अनेक दवाखान्यात भरमसाठ दर आकारून रुग्ण आणि नातेवाईकांची लूट होतीये। त्यामुळे राज्य सरकारनं प्रत्येक खासगी दवाखान्यात रुग्णसेवेचे दरफलक दर्शनी भागात लावणं बंधनकारक केलंय। पण कोल्हापुरातील बहुतांश रुग्णालयात त्यांच्या सेवा सुविधांचा दरफलक लावला जात नाही। अशा रुग्णालयांवर यापुढे नजर ठेवली जाईल आणि महापालिकेकडे तक्रार करून संबंधित हॉस्पिटल्सवर कारवाई केली जाईल, असं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष धीरज रोकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। शहरातील अनेक खासगी दवाखान्यात रुग्णांकडून भरमसाठ पैसे उकळले जातात। रुग्णांची असहाय्यता आणि अज्ञानाचा फायदा घेऊन अनेक हॉस्पिटल्स मनमानी पद्धतीने बिलांची आकारणी करतात। रुग्णालयांचे दर नियंत्रित राहावेत आणि रुग्णांना लुबाडणाऱ्या खासगी दवाखान्यांना चाप बसावा यासाठी सरकारनं 2021ला विशेष कायदा केलाय। त्यानुसार खासगी दवाखान्याच्या दर्शनी भागात रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचारांचे दरफलक लावणं अनिवार्य आहे। तपासणी शुल्क, शस्त्रक्रिया शुल्क, नोंदणी शुल्क, समुपदेशन, भूलतज्ञ शुल्क, खाटांचं शुल्क अशा प्रत्येक सेवेचा दर जाहीर करणं बंधनकारक आहे। मात्र या नियमांची अनेक हॉस्पिटलकडून अंमलबजावणी होत नाही। त्याबाबत भ्रष्टाचार निर्मूलन समितीनं आवाज उठवण्याचं ठरवलंय। ज्या दवाखान्यात दरफलक लावलेले नाहीत अशा दवाखान्यांबद्दल महापालिकेकडे तक्रार केली जाईल आणि संबंधित हॉस्पिटल्सवर कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करू, असा इशारा धीरज रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिला। यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पूनम सुळगावकर, माधुरी जाधव, पूजा शिंदे, निकिता माने, सूर्यकांत वायदंडे, प्रमोद कुर्ले, नियाज गवंडी, रजत मुल्लानी उपस्थित होते।